today here we are start the mitochondria. Mitochondria, it is called as the powerhouse of the cell. Okay, that's what about the mitochondria? The first time the term mitochondria discovered by scientist Kolliker in flight muscle of insect. Okay, what? In flight muscle of insect. Okay, या ठिकाणी जे इन्सेक्ट असणार ते इन्सेक्टची कोणती मसल असणार आहे? फ्लाइट मसल्स. ओके, एअर मध्ये उडण्यासाठी जे मसल्स असतात बरोबर आहे किंवा त्यांचे आपण पंख म्हणणार बरोबर आहे. तेव्हा फ्लाइट मसल ऑफ इन्सेक्ट मध्ये फर्स्ट टाइम त्या ठिकाणी काय डिस्कवरी झाले? मायटोकॉन्ड्रियाचे. आणि कोणी डिस्कवर केलं या ठिकाणी? सायंटिस्ट कोलिकर. ओके, दॅट्स व्हॉट द सायंटिस्ट कोलिकर डिस्कवर्ड द मायटोकॉन्ड्रिया फ्लाइट मसल ऑफ इन्सेक्ट. देन व्हॉट is mitochondria? It is also called as the bioplast. Okay, the mitochondria, it is also called as the bioplast by the scientist, or the term bioplast discovered by the scientist what? A.H. Mann. Okay, what? Here is the A.H. Mann. Okay, mitochondria ला bioplast हे सुद्धा नाव आहे. mitochondria ला कोणतं नाव आहे? bioplast. Okay, that's why what the term bioplast to mitochondria given by the scientist A.H. Mann. Okay, then the mitochondria, it is also called as the phyla. Okay, mitochondria, it is also called as the phyla as per the scientist, or the term phyla to the mitochondria given by the scientist Fleming. Okay, mitochondria ला mitochondria हे जे नाव आहे किंवा हे जे phyla नाव आहे mitochondria ला कोणी दिला? सायंटिस्ट फ्लेमिंग ने दिला. and then the mitochondria term mitochondria term given by scientist Benda. Okay, what? Here it is the mitochondria term given by the scientist Benda. Okay, that's what mitochondria च्या ठिकाणी तुम्हाला आणखी काय काय नाव लक्षात ठेवायचे आहे? mitochondria ला आपण काय म्हणणार? mitochondria it is also called as the bioplast. mitochondria it is also called as the phyla. Okay, and the term mitochondria is given by what? Here it is the Benda. Okay, bioplast कोणी नाव दिला? A.H. Mann. Okay, phyla कोणी नाव दिला? Fleming ने. आणि mitochondria ला mitochondria नाव कोणी दिला? सायंटिस्ट Benda. Okay, फर्स्ट टाइम mitochondria कोणी डिस्कवर केलं? कोलिकर ने. कोणत्या सेल मध्ये? फ्लाइट मसल्स ऑफ इन्सेक्ट. बरोबर, जे इन्सेक्ट्स वगैरे असतात ते इन्सेक्ट मध्ये ज्या फ्लाइट मसल्स असणार आहेत त्यामध्ये काय स्टडी करण्यात आला? मायटोकॉन्ड्रियाचा स्टडी करण्यात आला. मायटोकॉन्ड्रियाला आपण आणखी काय म्हणणार आहे? पॉवर हाऊस ऑफ द सेल. ओके, दॅट्स व्हॉट. नेक्स्ट वन, here it is the number of mitochondria. What? number of mitochondria. जसं आपण लास्ट लेक्चरला बघितलं आहे ना, लास्ट लेक्चरला आपण आणखी काय बघितलं? लायझोझोम. लास्ट लेक्चरला आपण बघितलं व्हॅक्युल्स. ओके, तसंच आपण या ठिकाणी काय बघणार आहे? मायटोकॉन्ड्रियाचे नंबर. मीन्स व्हॉट? हियर मायटोकॉन्ड्रिया नंबर. ओके, मायटोकॉन्ड्रिया नंबर. मग 1 मायटोकॉन्ड्रिया पर सेल म्हणजे एका सेल मध्ये किती मायटोकॉन्ड्रिया असणार आहे? 1 मायटोकॉन्ड्रिया असणार आहे. एका सेल मध्ये किती मायटोकॉन्ड्रिया? 1 मायटोकॉन्ड्रिया. ओके, दॅट टाइम व्हॉट इज द एक्झाम्पल? हियर इट इज द क्लायमॅडोमोनास. व्हॉट इज द एक्झाम्पल? क्लायमॅडोमोनास अँड क्लोरेला. व्हॉट? क्लायमॅडोमोनास अँड क्लोरेला. बरोबर आहे. एका सेल मध्ये किती मायटोकॉन्ड्रिया असणार आहे? 1 मायटोकॉन्ड्रिया असणार. बरोबर. एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे? क्लायमॅडोमोनास अँड क्लोरेला. ओके, देन व्हॉट? सेकंड वन एक्झाम्पल 5 लाख मायटोकॉन्ड्रिया पर सेल. व्हॉट? 5 लाख मायटोकॉन्ड्रिया पर सेल म्हणजे एका सेल मध्ये किती मायटोकॉन्ड्रिया असणार आहे? 5 लाख मायटोकॉन्ड्रिया असणार. ओके, दॅट टाइम व्हॉट इज द एक्झाम्पल? एक्झाम्पल हियर इट इज द फ्लाइट मसल ऑफ इन्सेक्ट. व्हॉट इज द एक्झाम्पल? फ्लाइट मसल ऑफ इन्सेक्ट. ओके, इन्सेक्टचे जे फ्लाइट मसल्स असणार आहेत त्या एका सेल मध्ये किती मायटोकॉन्ड्रिया असणार आहे? 5 लाख मायटोकॉन्ड्रिया. देन व्हॉट? 50,000 mitochondria per cell. Then what? 50,000 mitochondria per cell. Then what? Here it is the example giant amoeba. What is the example? Example is giant amoeba. Giant means what? Big. Giant means what? Big. Okay, ज्यांची साईज मोठी असते त्यांना आपण giant म्हणतो किंवा big म्हणतो. बरोबर. मग जो big amoeba आहे त्या एका सेल मध्ये किती मायटोकॉन्ड्रिया असणार आहे? 50,000 mitochondria per cell. Example what? Giant amoeba, or it is also called as the chaos.
Okay, what? Here it is the chaos or depend upon your pronunciation chaos. Okay, chaos म्हणजेच काय तुमचा जायंट अमिबा. किती त्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया असणार आहे एका सेल मध्ये 50,000 मायटोकॉन्ड्रिया. Okay, that's why what is our discussion points? Here it is the mitochondria. Mitochondria called as the powerhouse of the cell. Okay, discovered by the scientist Kolliker. Okay, in what cell? Flight muscles of insect. Okay, then the mitochondria, here it is also called as the bioblast. Okay, and the bioblast term given by the A.H. Munn. Okay, mitochondria it is also called as the phyla. The term given by the scientist Fleming. Mitochondria it is called as the mitochondria given by the term, here it is the Benda. Number of mitochondria, 1 mitochondria per cell. Example, Chlamydomonas and Chlorella. 5 lakh mitochondria per cell. Example, flight muscle of insect, and 50,000 mitochondria per cell. Example, giant amoeba, nothing but with short chaos. Okay, read it. Then now we are moving towards the structure of mitochondria. So what about the structure of mitochondria? Mitochondria is also what? Double wall membrane. Okay, mitochondria सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे? Double wall membrane cell organelle. What is mitochondria? Double wall membrane cell organelle. So that's why what? Here it is the two membrane. Mitochondria मध्ये सुद्धा किती membrane असणार आहे? Two membrane असणार आहे. Outer membrane and inner membrane. Okay, that's why what? In mitochondria, here it is the double membrane cell organelles. Okay, what? Double membrane cell organelles. Okay, here it is the outer membrane. Okay, what? Here it is the outer membrane. Outer membrane जे असणार आहे ते outer membrane का असणार आहे? Outer membrane, here it is the continuous. What about the outer membrane? Outer membrane, here it is the continuous. And what about the inner membrane? The inner membrane have a some fold. Okay, what? Inner membrane ला काय असणार आहे? Folding असणार आहे. Okay, that's why what? The inner membrane have a infolding. Inner membrane ला काय असणार आहे? Folding असणार आहे किंवा infolding असणार. Okay, that's why what? The structure of mitochondria consists of two layer. बरोबर आहे? Mitochondria मध्ये किती layer असणार आहे? दोन layer असणार आहे. Outer membrane किंवा outer layer, and what? Here it is the inner membrane. Mitochondria it consists of two layer or the two membrane, outer membrane and inner membrane. Okay, then what? In this outer membrane, here it is the smooth and continuous. What about the outer membrane? Outer membrane, here it is the smooth and what? Here it is the continuous membrane. And this outer membrane, here it is the permeable. What about the outer membrane? Outer membrane, here it is the permeable membrane. Okay, permeable चा अर्थ तुम्हाला माहिती आहे. Okay, large of the substance which are what? Cross this outer membrane. आणि inner membrane जे असणार आहे ते inner membrane असणार आहे selectively permeable. What about the inner membrane? The inner membrane, here it is the selectively permeable membrane. Okay, then what about the inner membrane? This inner membrane have a infolding. Okay, what? The inner membrane have a folds or the number of folds, and this number of folds it is called as the cristae. Okay, what? The inner membrane have a number of folds. बरोबर? Inner membrane तुम्हाला continuous दिसत आहे का या ठिकाणी? नाही. Inner membrane continue नाही. तर या inner membrane ला काय त्या ठिकाणी folding पडलेलं आहे. बरोबर? या inner membrane ला काय आहे? Folds पडलेले आहे. ओके, ते जे folds असणार आहेत त्या folds ला आपण म्हणणार आहे cristae. Okay, what? This fold it is called as the cristae. So what is the meaning of cristae? Cristae nothing but means what? The inner membrane have a number of folds. Okay, what? Inner membrane have a number of folds, and this number of folds it is called as the cristae. This number of folds it is called as the cristae. Then what? In this inner membrane or inner mitochondria, it consists of what? A matrix. Okay, जे inner membrane असणार आहे किंवा inner mitochondria आहे, हे inner mitochondria मध्ये काय असणार आहे? Matrix असणार आहे. And the matrix it consists of what? Okay, जे matrix असणार आहे किंवा inner mitochondria असणार, या inner mitochondria मध्ये काय असणार आहे? Number of substance असणार आहे किंवा molecule असणार आहे. Okay, that's why this inner mitochondria it consists of circular DNA. What? हे जे inner mitochondria असणार आहे, या inner mitochondria मध्ये काय असणार आहे? The inner mitochondria it consists of circular DNA. What? It consists of circular DNA. Or in this inner mitochondria it consists of ribosome.
हे जे इनर मायटोकॉन्ड्रिया असणार आहे, या इनर मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय असणार आहे, डेन्स मटेरियल असणार आहे, बरोबर. डेन्स पार्टिकल्स असणार. ते जे डेन्स पार्टिकल आहे त्या डेन्स पार्टिकलला काय म्हणणार आपण, रायबोसोम्स. ओके, डेन्स पार्टिकलला काय म्हणणार आपण, रायबोसोम्स. ओके, दॅट्स व्हॉट दिस इनर मायटोकॉन्ड्रिया इट कन्सिस्ट ऑफ रायबोसोम्स. इनर मायटोकॉन्ड्रिया it consists of ribosomes. What type? 70S type. What type of the ribosome? Here it is the 70S type of ribosomes. Okay, काय काय असणार आहे म्हणजे DNA मटेरियल असणार आहे, रायबोसोम्स असणार आहे. As well as in this inner mitochondria it consists of divalent ion. What? This inner mitochondria it consists of divalent ion. Okay, that's what third one material. The inner mitochondria it consists of divalent ion. Which divalent ion? Magnesium. Okay, very good. Here is the magnesium, manganese. Okay, and what? Ferrous or iron. Okay, that's what those divalent ion which are present in what? Inner mitochondria. कशामध्ये असणार आहे? Inner mitochondria मध्ये. Then what? The outer membrane and inner membrane have the space. Okay, जे outer membrane असणार आहे आणि inner membrane असणार आहे, त्या outer membrane आणि inner membrane मध्ये काय आहे, एक स्पेस आहे. Okay, this outer membrane and inner membrane have the space. It is called as the perimitochondrial space. What? It is called as the perimitochondrial space. Okay, get it? Get it? Then what? In this inner mitochondria, first point, the inner mitochondria consists of circular DNA. In this inner mitochondria, it consists of circular DNA and it consists of what? It consists of nucleotide. हे जे circular DNA असणार आहे, त्या circular DNA मध्ये काय असणार आहे? Nucleotide presence असणार. Okay, that's why what? This circular DNA it consists of nucleotide and the more number of nucleotide, here it is the cytosine and guanine. What is the more number of nucleotide? Here it is the cytosine and guanine. So what is meant by cytosine? What is meant by guanine? What is meant by nucleotide? ज्यावेळेस आपण जेनेटिक मटेरियल स्टार्ट करणार त्यावेळेस तुम्हाला यांच्या अर्थ मी पूर्ण सांगेल. फक्त या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे की मायटोकॉन्ड्रिया जो आहे, बरोबर, इनर मायटोकॉन्ड्रिया जो आहे त्यामध्ये जो सर्क्युलर डीएनए, बरोबर, त्यामध्ये जास्त क्वांटिटी मध्ये काय आहे, C and G. What? C and G. Then what? It consists of ribosome. What type of the ribosome? 70S. What type of the ribosome? 70S type of ribosome. बरोबर, जर प्रोकॅरियोटिक असला तर 70S, यूकॅरियोटिक असला तर 80S. बरोबर आहे ना, लक्षात येते का? जर यूकॅरियोटिक असला तर काय असणार आहे, 80S असणार आहे आणि प्रोकॅरियोटिक असला तर रायबोसोम कोणता असणार आहे, 70S रायबोसोम असणार. देन व्हॉट? इन केस, या ठिकाणी एक एक्सेप्शन असणार. व्हॉट इज द एक्सेप्शन? इफ, okay, what is the exception? If mammalian mitochondria, if mammalian mitochondria, okay, what mitochondria? Mammalian mitochondria, then that time the mitochondria, here it is the 55S. What? The mitochondria, that time here it is the 55S. It is very important. बरोबर आहे ना. जर मॅमेलियन सेलचा, बरोबर आहे, मॅमेलियन सेलचा मायटोकॉन्ड्रिया असणार त्यावेळेस कोणत्या टाइपचा असणार आहे रायबोसोम? 55S. ओके, and in this 55S, here it is the composition of what? Here it is the composition of 38S and 28S. Okay, what? Here it is the 38S and 28S. ओके, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की यूकॅरियोटिक सेलचा रायबोसोम असला तर 80S रायबोसोम असणार आहे, प्रोकॅरियोटिक सेलचा रायबोसोम असला तर 70S रायबोसोम असणार आहे आणि हा जर मायटोकॉन्ड्रिया मॅमेलियन सेलचा मायटोकॉन्ड्रिया असला तर कोणत्या टाइपचा रायबोसोम असणार आहे, 55S असणार आहे आणि तो कंपोजिशन कशाचा आहे, 38 and what? 28. Okay, what? 38 and 28. Then what? It consists of divalent ion. Which type of the divalent ion? Magnesium, manganese and ferrous. Okay, what? Magnesium, manganese and ferrous. Okay, then what? Here we are completely study of the crystal. Okay, after that इथपर्यंत काही अडचणी तुम्हाला, यानंतर आपल्याला कशाचा स्टडी बघायचा आहे, क्रिस्टी. Stop. In this mitochondria, the in full name it is called as the cristae, and the cristae have a stalk particle. Okay, those cristae have a stalk particle
this top particle it is called as the oxysomes. So what? The crystals have a number of stop particle. हे जे क्रिस्टी असणार आहे या क्रिस्टीवर काय बघा, those crystals have a number of stop particle and this stop particle it is called as oxysomes. It is called as F0 to F1 particle or what it is called as elementary particles. Okay, it is called as the elementary particle. Okay, that's why what is the oxysomes? What is the meaning of oxysomes? What is the meaning of oxysome? This crystal have a number of stop particle. The crystal have a number of stop particle. This stop particle it is called as the oxysomes. F0 to F1 particle or what? Here it is the elementary particle. What? Here it is the elementary particle. Okay, that's why what is the meaning of oxysomes? What is the meaning of oxysomes? काय असणार oxysome? चला बोला. What is the meaning of oxysomes? Crystal. What? Crystal bears. Okay. Number of what particle? Stop particle. Crystal bears number of stop particle. It is called as the oxysomes. It is called as the oxysomes. Can you get it properly? Crystal bears a number of stop particle. It is called as the oxysomes. Then what is the structure of oxysomes? Okay. काय बघा, here it is the what? Here it is the oxysomes. What? Here it is the structure of oxysomes. Okay. मग oxysomes च्या structure मध्ये बघा काय असणार आहे? What? Here it is the base. What? Here it is the base. What? Here it is the rounded head. Okay, what? Here it is the base. Here it is the head and what? Here it is the stalk. Okay, जो oxysomes असणार आहे, या oxysome मध्ये असणार आहे base, rounded head and stalk. Then what? These oxysomes are responsible for to carry out a reactions. Okay, या ठिकाणी काय होणार आहे? Reactions होणार आहे. Okay, that's why what? The oxysomes here carried out a reaction. Oxysomes carried out a reaction. And which type of the reaction? Here it is the electron transfer system or the electron transfer chain. Okay, oxysomes में कोणती reaction होणार आहे? Electron transfer होणार आहे. काय होणार आहे? Electron transfer होणार आहे. Okay, can you get it? What is the meaning of oxysome? Oxysome चा अर्थ काय होणार आहे? हे जे क्रिस्टी असणार आहे, या क्रिस्टीवर काय आहे? नंबर ऑफ स्टॉप पार्टिकल आहे. त्या नंबर ऑफ स्टॉप पार्टिकल ला आपण म्हणणार आहे ऑक्सिझोम्स. त्या नंबर ऑफ स्टॉप पार्टिकल ला म्हणणार आपण ऑक्सिझोम्स. बरोबर, ऑक्सिझोमचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर काय असणार बघा, here it is the base, then stop and head, and this oxysome carried out the reaction. Which type of the reaction? Here it is the electron transfer system. काय होणार आहे? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टीम. या अडचणीत पर्यंत. Then now we are move toward the what? Function of mitochondria. What? Function of mitochondria. मग सर्वात अगोदर आपण माइटोकॉन्ड्रियाला म्हणतो आहे पॉवर हाऊस ऑफ द सेल. What is the mitochondria? Power house of the cell. तो शिंदे असतोय मागे त्याला पॉवर म्हटलं की पॉवर ऐकू येते. बरोबर ना? पॉवर हाऊस ऑफ द सेल. Not a power house of the cell. Here it is the power house of the cell. त्याचं रिझन बघायचं का माइटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणणार. बिकॉज ऑफ व्हॉट? इट जनरेट द एटीपी. इट जनरेट द एनर्जी. ओके, पॉवर मीन्स व्हॉट? एनर्जी. मग माइटोकॉन्ड्रिया जे आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी आहे, जे एटीपी मॉलिक्यूल आहे, ते एनर्जी जनरेट करण्याचं काम कोणाकडे असणार आहे? माइटोकॉन्ड्रियाकडे असणार आहे. ओके, दॅट्स व्हाट इज द फर्स्ट फंक्शन? इट इज द एटीपी सिंथेसिस. व्हाट इज द फर्स्ट फंक्शन? इट इज द एटीपी सिंथेसिस. एटीपी नथिंग बट मीन्स व्हाट? एनर्जी मॉलिक्यूल. एटीपी मीन्स व्हाट? इट इज द एनर्जी मॉलिक्यूल. एटीपी काय असणार आहे? एनर्जी मॉलिक्यूल असणार आहे. आणि हा जो एटीपी आहे हा तयार होणार आहे रेस्पिरेशन मध्ये. केव्हा तयार होणार आहे? रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मीन्स व्हाट? ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. रेस्पिरेशन मीन्स व्हाट? ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. आता रेस्पिरेशन केव्हा होणार, कसं होणार बघा. आपल्या बॉडीमध्ये काय असतात? फूड मॉलिक्यूल. बरोबर आहे, काय असतात? फूड असतं. फूड कोणत्या फॉर्म मध्ये? ग्लुकोज फॉर्म मध्ये. फूड कोणत्या फॉर्म मध्ये असणार? ग्लुकोज. ओके, दॅट्स व्हाय ग्लुकोजचा फॉर्म्युला काय असणार आहे? C6H12O6. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी या ग्लुकोज मॉलिक्यूलला ब्रेकडाउन करण्यासाठी कोण असणार आहे? ऑक्सिजन. ओके, रेस्पिरेशन मध्ये काय असणार आहे? ऑक्सिजन. मग हा ग्लुकोज मॉलिक्यूल ब्रेकडाउन होणार. ग्लुकोज मॉलिक्यूलचं काय होणार आहे? ब्रेकडाउन होणार आणि त्या ठिकाणी तयार होणार आहे 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड बाहेर पडणार. 6CO2
Then what? Here it is the formation of what? 12 H2O means what? Water molecule, and here generate the ATP, 38 ATP molecule. How much ATP molecule? 38 ATP molecule. आणि ही जी प्रोसेस असणार आहे, या प्रोसेसला म्हणणार आपण रेस्पिरेशन. व्हॉट इज द प्रोसेस? हियर इज द रेस्पिरेशन और द रेस्पिरेशन. रेस्पिरेशन मध्ये काय होणार आहे? The glucose molecule is breakdown. What? Glucose molecule is breakdown in the presence of what? Oxygen. This glucose molecule is breakdown to form 38 ATP molecule. And ATP molecule means what? Energy molecule. ATP molecule means what? Energy molecule. And this energy nothing but means what? Power of the cell. This energy nothing but means what? Power house of the cell. Okay. Then what? Second function. Here second function it is the thermogenesis. What is the second function? Thermogenesis. Okay, second function का असणार आहे? Thermogenesis. Thermogenesis means what? Heat generation. Thermogenesis means what? Heat generation. मग आपल्या बॉडी मध्ये जी हीट जनरेट होणार आहे, ते कोणामध्ये जनरेट होणार आहे? मायटोकॉन्ड्रिया मध्ये जनरेट होणार आहे. Okay, that's why what? Here it is the thermogenesis. Third one function. Here it is the vitellogenesis. What is the third one function? Here it is the vitellogenesis. What is mean by vitellogenesis? एक वेळेस घेतलाय आपण Golgi apparatus मध्ये घेतलंय. Vitellogenesis means what? Yolk formation. Vitellogenesis means what? Yolk formation. Okay, that's why Golgi apparatus आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये काय तयार होणार आहे? Vitellogenesis means what? Here it is the yolk formation. Then what? Fourth one function, cytoplasmic inheritance. What is the fourth one function? Cytoplasmic inheritance. Okay, आता inheritance means what? याचा अर्थ मी तुम्हाला न्यूक्लियस मध्ये ज्यावेळेस आपण घेणार तिथे सांगून देणार, बरोबर? What is my inheritance? काय असणार आहे? Cytoplasmic inheritance. Then what? Fifth one function जे असणार आहे, ते fifth one function असणार आहे या ठिकाणी formation of heme molecule. Okay, what? Formation of heme. Okay, what? Here it is the heme molecule. ते आपला हिमोग्लोबिन असतं आपल्या बॉडी मध्ये. काय असणार आहे? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कशाला म्हणणार? हिम आणि ग्लोब्युलिन. त्यापैकी जो हिम आहे तो तयार करण्याचं काम कोणाकडे असणार आहे? मायटोकॉन्ड्रियाकडे असणार. ओके, दॅट्स व्हाट इज द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया? फर्स्ट वन फंक्शन एटीपी सिंथेसिस, सेकंड वन फंक्शन thermogenesis, third one function vitellogenesis, fourth one cytoplasmic inheritance, and fifth one formation of heme molecule. ATP synthesis means what? Energy molecule. Thermogenesis means what? Heat generation. Vitellogenesis means what? Yolk formation. Cytoplasmic inheritance and formation of heme molecules. Okay, then what? Here outer membrane. Okay, आता आपले जे पॉइंट्स आहे बाकीचे जे सुटलेले पॉइंट्स आहेत त्यामध्ये काय असणार बघा? द आउटर membrane. Okay, what about the outer membrane? The outer membrane of mitochondria. What? Outer membrane of mitochondria consists of more protein. What? More protein and less lipid. It is very important. जो outer membrane असणारे mitochondria त्यामध्ये काय असणार आहे? More protein. What? The outer membrane it consists of more protein and less lipid and inner membrane. What? Next one काय असणार आहे? Inner membrane. मग याचा वाइस वर्सा. मग वाइस वर्सा काय असणार आहे? उलट काय असणार बघा? Less protein and more lipid. Okay, that's why what? It consists of less protein. जे inner membrane असणार आहे ते inner membrane मध्ये काय असणार आहे? Less protein and more lipid. Okay, कोणत्या membrane मध्ये? Inner membrane मध्ये. Then what? आणखी एक पॉइंट बाकी आहे. जसं आपण बघितलं की काय व्हॅलेन्स बँड मध्ये रायबोसोम्स होते, बरोबर ना? डीएनए मॉलिक्युल्स होते. तसेच या ठिकाणी काय असणार आहे? एन्झाइम्स असणार आहे. जे मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स होते त्या मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये काय असणार आहे? इट कन्सिस्ट ऑफ एन्झाइम्स. ओके, व्हाट? इट कन्सिस्ट ऑफ एन्झाइम्स and these enzymes require for cellular respiration. एन्झाइम्स कशासाठी लागणार आहे? These enzymes require for the cellular respiration. So that's what here is the whole information about the mitochondria. Okay, हे सर्व इन्फॉर्मेशन कशाबद्दल होते? मायटोकॉन्ड्रिया बद्दल. ओके, थँक यू.